हॅलो. चला पहिल्याच सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी आलेली आहे. साईनाथ टेटे आणि रोहन पवार. एक सुंदर असे फलंदाज साईनाथ टेटे आणि रोहन. गोलंदाजी मार्कर सज्ज. गोलंदाजी मार्कर सज्ज राज. स्ट्राईकला असेल साईनाथ, नॉन स्ट्राईक एंडला रोहन. तर गोलंदाजी मार्कर सज्ज गोलंदाज राज वेरुणकर. तर पहिला तर लक्ष असू द्या, 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. याची दक्षता घ्यायची सगळ्या खेळाडूंनी आणि संघ मालकांनी. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पंच चला पहिल्याच सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज राज वेरुणकर. स्ट्राईकला असेल साईनाथ, नॉन स्ट्राईक एंडला रोहन. पहिल्याच सामन्याचा पहिलाच चेंडू इथे पडतोय. लवकरात लवकर सुरुवात करा पंच. पहिल्या षटकाची सुरुवात. गोलंदाज राज. सुरुवात झालेली आहे. गोलंदाज सज्ज. साईनाथ पहिला चेंडू फेस करत असताना खूप सुंदर असा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे फक्त एकच धाव मिळते. खूप सुंदर गोलंदाजी राजच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर एक धाव एकवटली आहे साईनाथ याने आणि डावाला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रोहन आणि सफल होऊन मारायचा प्रयत्न, परंतु इथे बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. खूप सुंदर गोलंदाजी राजच्या माध्यमातून. 2 चेंडूवर फक्त 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा सज्ज साईनाथ. बघूया कशी कामगिरी करतो राजच्या विरोधात. पुन्हा एकदा राज आणि हा चेंडू निर्धाव. खूप सुंदर गोलंदाजी. राज वेरुणकर खूप सुंदर असे गोलंदाज. कमी वयात आपलं नाव त्यांनी खूप मोठं केलं आहे असे राज. त्यांच्या कसं साईनाथ. इथे पुन्हा एकदा चेंडू खूप सुंदर असा फटका मारला होता, परंतु इथे एकच धाव. सुंदर गोलंदाजी. चला जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राज आणि हा सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्षेत्ररक्षण आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार डीजे. आणि हा सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्षेत्ररक्षण आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा इंचाचा मारला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि इथे मात्र षटक समाप्त झालेलं आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 9 धावा.
पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. हरेश भोईर अमन कॉम्प्लेक्स एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. फलंदाज स्ट्राईक एंडला असेल तो साईनाथ थेटे, नॉन स्ट्राईकला असेल तो रोहन. आणि इथे मात्र हरेश भोईरला प्रहार केलेला आहे. पहिलाच चेंडू जातोय तो सीमा रेषे पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रोहन. आणि इथे मात्र हरेश भोईर पुन्हा एकदा हरेश भोईर गोलंदाजीसाठी सज्ज. हरेश टू साई. बघूया आता साई काय करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. लाईन स्ट्रोक पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न साईकडून. हरेश भोईर. आणि इथे मात्र चेंडू उंच असा गेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली येतोय. आणि इथे मात्र झेल बाद बॅक टू बॅलन्स साईनाथ थेटे. मोठा आदरा बसतोय तो कोरडी वॉरियर्स या संघ. इथे मात्र चेंडू उंच असा गेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली येतोय. आणि इथे मात्र झेल कर्णधार शुभम राणे भारी सांभाळी संघाची जबाबदारी. सांभाळी संघाची जबाबदारी. सांभाळी संघाची जबाबदारी. धडाकेबाज बॅट्समन भारी तेजस राणेची खेळी हण्यारी. तेजस राणेची खेळी हण्यारी. तेजस राणेची खेळी हण्यारी. आणि ते मात्र एक झटका लागतोय. त्यानंतर फलंदाज येतो तो यश शेरुंकर. मोठा फलंदाज मागे राहिलेला आहे तेजस राणे. अद्याप त्याला पाठवण्यात आले नाही कर्णधार. हरेश टू यश. आणि इथे मात्र पुन्हा एकदा संधी झेलची आणि झेल बाद. बॅक टू पेव्हिलियन. बॅक टू बॅक विकेट. यश शेरुंकर बाद. आदित्य राणे क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आलेल्या सर्व मान्यवरांनी ग्रामस्थांनी मंचावर यावे. आता कर्णधार मैदानामध्ये आलेला आहे तेजस राणे. षटक संपल्यानंतर स्कोर सांगितलं जाईल. हॅट्रिक चान्स असेल तो हरेश भोईरला. बघूया हरेश आता संघासाठी आपल्या हॅट्रिक घेतोय का. हरेश टू तेजस. हरेश सज्ज झालेला आहे बॉलिंगसाठी. आणि इथे मात्र हॅट्रिकची संधी होती पण सिंगल धावेमध्ये कन्वर्ट झालेला आहे. चांगलं असं फलंदाजी करतोय तेजस आपल्या संघासाठी. आता त्याला खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल. सलामीचा आलेला फलंदाज रोहन अजूनही मैदानामध्ये आहे. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो हरेश भोईर आपल्या संघासाठी. दीपज्योती रायडर्स निवृत्ती कुडगे यांचा संघ. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं. पुन्हा एकदा सज्ज हरेश टू रोहन. इथे मात्र रोहननी मारला चेंडू. झेल बाद होतोय का बघूया आता. आणि इथे मात्र झेल जमिनीला दान करतोय तो हर्ष कोरडे. आणि इथे मोठ्या फलंदाजाची विकेट सोडलेली आहे. कॅच आणि एक विकेटची संधी घालवली आहे. आणि इथे मात्र दुसरं षटक संपलेलं आहे. दोन बाद 18 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. खूप चांगलं असं गोलंदाजी
केलेली आहे हरेश भोईर याने. मात्र इथे खेळाडून झेल सोडलं होतं. तोच झेल आता त्यांना महाग पडतोय का ते बघावं लागेल येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो राज एरुंकर. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं त्यांनी. आणि समोर असेल फलंदाज तेजस राणे. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं असेल. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. राज टू तेजस. गोलंदाज तेजस हरेश यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर राज गोलंदाजीसाठी आलेला आहे. चला लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. सज्ज झालेला आहे राज गोलंदाजीसाठी. अमन कॉम्प्लेक्स एंड कडून फलंदाज तेजस टू हरेश. इथे मात्र ऑफसाईड मारल्या चेंडू. फंबल होताना दिसतंय वेदांत गुडकेच्याकडून. पवन परिहार बॉल खाली येत आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय तो राज एरुंकर आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज असेल राज दुसरा चेंडू टाकण्यासाठी. आणि इथे मात्र यॉर्क लाईनचा चेंडू. खूप चांगली अशी गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. रोहन सारख्या फलंदाजाला त्यांनी पूर्णपणे शांत ठेवलेला आहे. राज टू रोहन. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे रोहन पवार करतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय तो राज एरुंकर आपल्या संघासाठी. दीपज्योती रायडर्स या संघासाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब लाईव्ह. गौरव सावंत. इथे एक धाव कंप्लीट होत होती. पुन्हा एकदा राज सज्ज आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय तो. आणि इथे आरच्या हातात बॉल आणि तोपर्यंत धाव कंप्लीट होती आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप अशी चांगली गोलंदाजी हाताळतोय तो राज एरुंकर आपल्या संघासाठी. रोहन सारख्या फलंदाजाला त्यांनी पूर्णपणे शांत ठेवलेलं आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो तेजस राणे. स्ट्राईक एंडला रोहन. आणि इथे मात्र सिंगल धावसाठी धावतो तो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत्या. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. येणारा चेंडू हा फ्रीट असेल. आपल्या संघासाठी तेजस राणे फ्रीटचा फायदा उचलतोय का ते बघावं लागेल. आता तेजस राणे सज्ज असेल फ्रीटसाठी. मात्र वाईड चेंडू पंच घोषित करतायत. अजूनही आपला फ्रीट कायम आहे. फलंदाज तेजस त्याचा फायदा उचलतोय का बघावं लागेल. मनोहर अण्णा थेटे आपण मंचावर यावं. आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा राज. इथे मात्र फ्रीटचा चेंडू पण तेजसला पूर्णपणे शांत ठेवतो तो राज भोईर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 विकेट 20 धावा. ड्रिंक्स ब्रेक 24 धावा. सॉरी.
मनोहर अण्णा यांचं स्वागत मंचावर. एक इनिंग नंतर जय भैरी भवानी 11 संघ विरुद्ध तन्वी 11 संघ यांच्यामध्ये टॉस केलं जाईल. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2/24. चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही खूप सामने बाकी आहेत आपले. स्वतः अश्विन दुर्गे आपल्या खेळाडूंना ड्रिंक्स घेऊन येत आहेत. चौथं षटक घेऊन येतोय तो पवन परिहार वांगणीकडून. अजूनही ओपनिंगला आलेला फलंदाज रोहन मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो तेजस. पवन टू रोहन. बघूया आता रोहन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि इथे मात्र फलंदाज बाद. बिग विकेट. रोहन बॅक टू बॅक. सोमनाथ थेटे तारणहार संघाचा भार हाय त्याच्यावर संघाचा भार हाय त्याच्यावर संघाचा भार हाय त्याच्यावर नितेश राणे लय डेंजर मारितो चौकार आणि षटकार मारितो चौकार. फलंदाज येतोय तो राहुल मुकणे. बघूया आता राहुल काय करतोय. चांगला असा फलंदाज आहे. ऑलराऊंडरची भूमिका करतो राहुल मुकणे. अजूनही तेजस कर्णधार मैदानामध्ये आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो पवन परिहार. क्षेत्ररक्षण आता विखुरलेले असेल. गोलंदाज फायदा घेतोय की फलंदाज. बघूया आता राहुल काय करतोय आपल्या संघासाठी. पवन टू राहुल. आणि इथे मात्र राहुलने मारलेला चेंडू जातो सीमा पार. षटकार. क्रिकेट संघ आहे हो एक नंबर त्यांचा रॉयल सदोडे. क्रिकेट संघ आहे हो एक नंबर त्यांचा रॉयल सदोडे. क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. पवन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय. बघूया आता क्षेत्ररक्षण येतोय पण मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 6 धावांसाठी पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि इथे मात्र आता षटकार हॅट्रिक मारण्याची संधी असेल ती राहुल मुकणेसाठी. खूप चांगली अशी फलंदाजी करतोय तो राहुल कोरडे वॉरियर्स या संघासाठी. आणि इथे मात्र पवनला मारला चेंडू जातोय ग्राउंडने. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. दोन धावा कंप्लीट होतात तोपर्यंत. पूर्णपणे आजूबाजूनी गर्दी भरलेली आहे. सर्व स्टँड फुल झालेले आहेत. प्रेक्षकांची दरवर्षीप्रमाणे गर्दी असते. पुन्हा एकदा पवन सज्ज असेल तो राहुलसाठी. खूप चांगली अशी फलंदाजी करतोय राहुल. इथे मात्र चेंडू वरती जातोय. बघूया क्षेत्ररक्षक खाली येतोय विवेक भोईर. आणि इथे मात्र जेल जमिनीला दान करतोय. आणि इथे मात्र 4 धावा जात आहेत.
अनंता कोरडे यांच्याकडून राहुल मुकणे यास 100 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. आणि मात्र इथे राहुलने मारलेला चेंडू ग्राउंड लगत जातोय, पण तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे खूप चांगली अशी रनिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. पारितोषिकाची सुरुवात झालेली आहे अनंता कोरडे यांच्याकडून. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 44 धावा. खूप चांगला असा स्कोर झालेला आहे कोरडेवाले असेल. स्कोररच्या भूमिकेत आम्हाला योगेश गायकवाड लाभलेले आहेत. त्यांचं खूप खूप आभार मंडळातर्फे. आतापर्यंत तेजस राणे याला पूर्णपणे शांत ठेवलेला आहे. कर्णधार तेजस राणे आज शांत कसं राहिला आहे हा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. बघूया आता सोमवर प्रहार करतोय का तेजस राणे. शेवटचा षटक घेऊन आलेला आहे सोहम. आणि ते मात्र निर्धाव चेंडू टाकतोय तो सोहम. खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हॅलो पुन्हा एकदा सोहम सज्ज असेल गोलंदाजीसाठी. सोहम टू तेजस. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आणि नो बॉल म्हणजेच फ्री हिट. आता फ्री हिट हा दुसऱ्यांदा मिळाला तेजसला. तेजस आपल्या संघासाठी फ्री हिटचा फायदा उठवेल का बघूया आता तेजस काय करतोय. फ्री हिटचा फायदा घेतोय की नाही. आणि फ्री हिटचा फायदा घेताना दिसतोय तेजस. पण इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय अनिल थेटे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. खूप चांगली अशी रनिंग पाहायला मिळते दोघांमध्ये. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं DPL स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सोहम टू तेजस. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पुन्हा एकदा तेजस राणेला फ्री साठी हॅट्रिक मिळालेली आहे. तिसरा फ्री हिटचा फायदा घेताना दिसतील का तेजस राणे. येणारी वेळ सांगेल. विजय कोरडे यांचं देखील आगमन झालेलं. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. अजूनही कायम फ्री हिट असेल. हॅलो सोहम टू तेजस. हॅलो हॅलो बघूया आता सोहम काय करतोय. खूप चांगला असा चेंडू जातोय तो निर्धाव. पुन्हा एकदा 3 फ्री हिट मिळाले तेजस राणेला, पण त्याला फायदा उठवता आलेला नाहीये. एक चांगला असा फलंदाज तेजस राणे. हा षटक संपल्यानंतर जय भैरी 11 संघ विरुद्ध तन्वी 11 संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यायचा आहे. आपला टॉस करण्यात येईल. पुन्हा एकदा सोहम सज्ज. सोहमला मारलेला चेंडू जातोय तो मागे. तोपर्यंत 1 धाव होते. दुसरी धावेचा प्रयत्न मात्र दुसरी धाव घेताना तो झालेला आहे. इथे खूप सुंदर अशी फलंदाजी चालू आहे तेजस राणे यांच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आत्ताच झालेल्या फ्रेंच चषकमध्ये त्यांनी खूप सुंदर अशी कामगिरी केली होती. तेजस राणे 1 धाव काढतोय आणि स्ट्राईक एंडला येतो तो राहुल खूप चांगली अशी फलंदाजी करतोय आल्यापासून. बघूया आता तोच राहुल फायदा उठवेल का लाटच्या षटकामध्ये. आपल्या संघासाठी एक चांगला स्कोर उभारेल का. आणि इथे मात्र चेंडू मारलेला राहुलनी. चेंडू जातो तो सीमा पार. पुन्हा एकदा षटकार.
सुंदर अशी फलंदाजी राहुल. डीजे राहुलसाठी पारितोषिक येतोय 100 रुपयाचं अनंता कोरडे यांच्याकडून. त्याला बक्षिस लागायला सुरुवात झालेली आहे संघमालक. आणि इथे मात्र पुन्हा एकदा मारला चेंडू वन बाउन्स जातोय सीमा रेषेपार चौकार. सुपर ओव्हरमध्ये खेळवलं जाईल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. धावफलकावर धावा लागल्या 60 आणि येणारे चेंडू असतील 30 आणि गरज असेल ती 61 धावांची. चला लवकरात लवकर. पहिले स्वागत द्यायचं आहे निखिल गायकवाड. चल. चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. आणि यापुढील सन्मान श्री विनायक चौधरी यांच्याकडून आपल्याला सर्व ट्रॉफ्या मिळाल्या आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या, चौथ्या क्रमांकांच्या त्यांचं स्वागत करतील शुभम राणे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोरडे वॉरियर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. येणारे चेंडू असतील 30 आणि गरज असेल 61 धावांची. उदयजी दुर्गे यांचं स्वागत करतील अथर्व विचारे. त्यानंतर जगदीशजी श्रीखंडे यांचं देखील स्वागत करतील अथर्व विचारे. विजय कोरडे यांचं देखील स्वागत करतील अथर्व विचारे. तसंच भरत पालंडे यांचं देखील स्वागत करतील अथर्व विचारे. हॅलो, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या कोरडे वॉरियर्स. सामन्याला सुरुवात होते लगेच. येणारे चेंडू असतील 30 आणि गरज गणेशजी जाधव
तसेच वैभव मोरे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्नाचे त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. गणेश जाधव आणि वैभव मोरे यांनी स्टेजवर यायचे. पहिली षटक घेऊन सज्ज गोलंदाज रोहन, स्ट्राईकला असेल राज, नॉन स्ट्रायकिंगला असेल पवन. तर बघूया फर्स्ट इनिंग नंतर सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. पहिलाच गोलंदाज सज्ज रोहन, रोहन तो राज. पहिलाच चेंडू टाकतोय तिथे राज आणि राजने खूप सुंदर असा मिडऑफच्या दिशेने मारलेला चेंडू ते क्षेत्ररक्षक होते, परंतु 2 धावा इथे करण्यात आलेल्या आहेत. खूप सुंदर. खूप सुंदर अशी गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून, तितकीच सुंदर अशी फलंदाजी करतो तो राज. खूप सुंदर असा गोलंदाज राज. तर बघूया फलंदाजी कशी करतो आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. खूप सुंदर गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून. चला आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचंय. आपला इथे शिवसन्मान केला जाईल. बापू दादा साबळे यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. धनंजय मोरे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. बघूया स्ट्राईकला आलं तर पवन, मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी पवन, त्याच्या विरोधात रोहन. बघूया कशी कामगिरी करतो पवन. पवन तो रोहन, चेंडू खूप सुंदर असा खेळला आणि ते एकच धाव पकडली. खूप सुंदर संरक्षण. पहिलाच ओव्हर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुठेतरी थांबून ठेवतो रोहन मोठे फटके मारण्यापासून फलंदाजी करत असताना राज आणि पवन याला. पुन्हा एकदा रोहन सज्ज, तर राज खूप सुंदर असा पॉलवर टाकायचा चेंडू, ते निर्धाव चेंडूची सांगता होते. चला आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचंय. आपल्या इथे शुभ आगमन झालेलं आहे, इथे शुभ सन्मान केला जाईल. एक चेंडूचा खेळ इथे आहे, बाकी आहे. गणेशजी जाधव आपण स्टेजवर यायचंय. गणेश जाधव आणि वैभव मोरे यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यायचंय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेस करत असताना राज, आणि खूप सुंदर असा चेंडू मारलेलं क्षेत्ररक्षण होते साईनाथ. फक्त आणि फक्त एकच धाव. एक षटकाच्या सहकीनंतर धावफलकावर धाव लागले तो 5. डीजे आणि धनंजय मोरे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचे सत्कार करतील अनंत कोरडे. तर आता गोलंदाजी मार्कासाठी झालाय तो राहुल, गोलंदाज राहुल मुकणे. गणेश जाधव यांचं स्वागत करतील अनंत कोरडे. तसेच धनंजय मोरे यांचं देखील स्वागत करतील अनंत कोरडे. तर चला दुसऱ्या षटकाचं सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कर सज्ज गोलंदाज राहुल आणि राज. खूप सुंदर असा कव्हरच्या डोक्यावरनं मारलेला चेंडू आणि चेंडू चाललेला सीमारेषा पार करून देतो. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण साईनाथच्या माध्यमातून ते कुठेतरी 2 धावा रोखण्यात यश मिळालंय. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे साईनाथ याच्या माध्यमातून. राज 2 ओव्हर षटक टाकले होते
आणि तो सुंदर अशी फलंदाजी देखील करतो तो. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहुल. राहुल राज खूप सुंदर असं पुन्हा एकदा त्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तो विकेटचं पतन होतं. आता फलंदाजीसाठी आलेले आहेत ते आदित्य राणे. एक सुंदर असं व्यक्तिमत्व आदित्य राणे. खूप सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी बघतोय. आणि इथे चेंडू चाललाय निर्धाव सोयरी चेंडू. मात्र वाईट चेंडू असेल हा. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. कुठेतरी आदित्य राणे आता कमबॅक करतील आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेतील. ते पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूचे ते सांगता. खूप सुंदर गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून. राहुल मुकणे खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत. फलंदाजी देखील सुंदर केली होती. आता गोलंदाजी देखील तितकीच सुंदर आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो. खूपच सुंदर गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून होतोय. मोठ्या फलंदाजाला कुठेतरी थांबून ठेवलं त्याने. आदित्य राणे बोललं की षटकारांचा बादशाह, परंतु त्याला कुठेतरी ते सामन्यात यश मिळालंय ते राहुलला. बघूया आदित्य राणे काय कामगिरी करतायत आपल्या संघाला विजयासाठी. आणि उंच असा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक येतो आणि खूप सुंदर असा गोल. इथे विकेटचं पतन दिसो. हर्षल कोरडे स्वतः त्यांचा संघ विपक्षात असताना हर्षल कोरडे यांचं बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत हर्षल कोरडे. हर्षलच्या विरोधात आहे तो राहुल. पुन्हा एकदा राहुल सज्ज. खूप सुंदर गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून. तितकी सुंदर फलंदाजी करतोय का बघूया. इथे कड आणि तो चेंडू गेला आणि तो विकेटचं पतन दिगो. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा लागल्यात त्या धावफलकावर 8. 2 षटकांच्या सावधीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 8. 3 गड्यांच्या बाद नंतर गोलंदाज नवीन आर्यनच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. पहिल्याच चेंडू फक्त 1 धाव एकवटली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि सक्सेसफुल 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. नवीन गोलंदाज आर्यन साबळे. एक लहान वयाच्या साबळेच्या विरोधात मारलेला षटकार. बघूया पुन्हा एकदा पवन सज्ज सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे कुठेतरी स्टॉपेज लागते आणि इथे थोडीशी मिसफिल्ड आणि
धावफलकर धावा जोडल्या जातील त्यात 2. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आर्यन आणि पुन्हा एकदा उंच असं तळलेला चेंडूच्या सीमा रेषा पार एक क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. खूप सुंदर अशी फलंदाजी मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी पवन त्याच्या माध्यमातून लगातार 2 6. पुन्हा एकदा उंच असा उडवलेला चेंडू विकेटची संधी होती परंतु कुठेतरी मिसफील्ड होते यशच्या माध्यमातून. कुठेतरी थोडासा मागडा गोलंदाज ठरतो तो आर्यन. श्रेयस राणे त्याला स्वतः कानमंत्र देताना बघूया. पुन्हा एकदा आर्यन पवन उलटा चेंडू होता इथे त्यांचं नो बॉल नो प्लस विकेटची संधी. विकेटचं पतन झालं इथे विकेट असणार आहे. नवीन फलंदाज येतो तो विवेक कोईर. खूप सुंदर असा उंच असा तोडलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षण कोणाल प्रेक्षक आणि चेंडू चालला सीमा रेषा पार चौकार डीजे. एक चेंडू बाकी आहे अजून. झाले आता यापुढील होणारा सामना ड्रिंक्स ब्रेक असेल. आता धावफलकावर धावा लागले ते 29. यापुढील होणारा सामना जय भैरी भवानी वर्सेस तन्वी 11. चला दोन्ही संघ कर्णधार यायचे समोर टॉस साठी. दोन्ही टीमचे संघ चला आपले कर्णधार घेऊन या टॉस साठी. तर येणारे चेंडू असतील 18 आणि गरज आहे ती 32 धावांची. मला टॉस साठी यायचंय. धनंजय मोरे आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आपल्याला विनंती की टॉस साठी या. तन्वी 11 विपक्ष जय भैरी भवानी 11. मला टॉस करून घ्यायचं आहे लवकरात लवकर. तर चालू सामन्याचा धावफलक आहे 29 धावा लागल्या धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावांची. बारा चेंडू आणि गरज असेल ती 32 धावांची. तर बघूया पुन्हा एकदा सेकंड ओव्हर मध्ये रोहन आणि स्ट्राईक असेल ती विवेककडे. विवेक टू रोहन रोहन टू विवेक. तर चला सामना चालू करायचा पंच.
पुन्हा एकदा गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये रोहन. पहिली एक सुंदर अशी ओव्हर टाकली होती. त्यानंतर स्वामीनाथ तिथे कुठे असतील त्यांनी स्टेजच्या मागे शुभम राणेंना संपर्क साधायचा आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करता. रोहन आणि तो खूप सुंदर असा ग्राउंड लेवलने मारलेला फटका आणि तो कुठेतरी थांबून ठेवलाय. वेळ केला. सुंदर अशी गोलंदाजी. चेंडू चालला निर्धाव. मागच्या ओव्हरमध्ये खूप सुंदर अशी कामगिरी केली होती रोहन याने. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण वारंवार बघतोच. परंतु या सामन्यात देखील तितकीच चांगली गोलंदाजी करतोय रोहन. पुन्हा एकदा विवेक सज्ज गोलंदाजी मार्कर रोहन. खूप सुंदर असा मारलेला फटका मिडॉनच्या दिशेने आणि ते एकच धाव. खूप सुंदर गोलंदाजी. प्रत्येकाने प्रत्येकाचे मोबाईल आपापल्या जवळ ठेवा. कोणी जबाबदारी घेणार नाही याची दखल घ्यावी. पुन्हा एकदा पवन आला स्ट्राईकला. खूप सुंदर असा खोलव्या टप्प्याचा चेंडू. इथे क्षेत्ररक्षण खूप सुंदर. विकेटची संधी होती परंतु इथे धाव कंप्लीट केलेली आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय. जर कुठला खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये आला तर 10 रनांची पॅनल्टी लावण्यात येईल. संघ मालकांनी याची दक्षता घ्यायची आहे. बघूया खूप सुंदर अशी गोलंदाजी. इथे विकेटची संधी आणि खूप सुंदर अशी रनिंग करून धाव पूर्ण केलेली आहे ती पवन याने. इथे विकेट गेलेली आहे आणि न्यू बॅट्समन येतोय मैदानात तो हरेश भोईर. तर नवीन बॅट्समन आलेला आहे मैदानात हरेश भोईर. एक सुंदर असा गोलंदाज हरेश. बघूया आता कशी फलंदाजी करतोय रोहनच्या विरोधात. रोहनने खूप सुंदर अशी षटक हाताळलंय. बघूया कशी गोलंदाजी करतो पुन्हा एकदा. इथं हरेश भोईर शफलून मारण्याचा प्रयत्न करत येतो. प्रयत्न फसतो आणि चेंडू चालला तो डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होती असं सांगता. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा तयार गोलंदाज रोहन. इथं पुन्हा एकदा चेंडू स्वीप चेंडू. एक धाव जोडली जाईल धाव फलकावरती. जे कोणी ग्रामस्थ मान्यवर आले असतील तर त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्वांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. आणि बघूया पुन्हा एकदा हरेश तयार रोहनच्या विरोधात खेळण्यासाठी. बघूया कशी कामगिरी करतोय रोहन आणि हरेश. रोहन तो हरेश ते कुठेतरी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बघूया आडवातिडा मारण्याचा प्रयत्न आणि ते चेंडू चाललाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 षटकांच्या सहातीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 32. येणारे चेंडू असेल 6 आणि गरज असेल ती 29 धावांची. 6 चेंडू 29 धावा.
ज्यांना कोणाला पारितोषिके लावायचे असतील तर पहिला कमिटीकडे पैसे जमा करावे, त्यानंतरच पारितोषिके त्यांनी लावले असतील त्यांचं नाव पुकारण्यात येईल. अनंत गौडे यांनी पैसे जमा केलेले आहेत. तर शेवटचं षटक घेऊन येतो तो अनिल. स्लॉगरचा षटक, येणारा चेंडू असतील 6 आणि गरज असेल ती 29 धावांची. 6 चेंडू 29 धावा. अनिल टू विवेक, पहिलाच चेंडू उडालाय आणि ते विकेट. जगदीश, बघूया जगदीश टू अनिल. चेंडू खूप सुंदर असा मिडॉनला मारलाय. ते कुणाल आणि क्षेत्ररक्षण येत आहेत. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अनिल आणि स्ट्राईकला हरेश भोईर. हरेश भोईर साठी पारितोषिक आलेला आहे 3 बॉल 3 षटकार 1000 रुपये. आणि इथे विकेट लालच मध्ये गेलेला आहे हरेश आणि ते विकेट झालेला आहे. डीजे तर बघा नवीन बॅट्समन आलेला आहे मैदानात अनिल टेटे आणि लगेच पारितोषिक लागलेलं आहे धनंजयजी मोरे यांच्याकडून. जर लगातार 2 षटकार मारले तर तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राईज जमा देखील झालेलं आहे आमच्याकडे. 2 फोर मारले तरी पण त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे धनंजयजी मोरे यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाज आणि अनिल टेटे ते चेंडू मिस करतायत. चेंडू चाललाय तो डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. श्रीराम पालांडे, आपण लवकर इकडे ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आपलं किट परिधान करून आपली येणारी पुढची मॅच चालू होईल आता. श्रीराम पालांडे. तर अनिल टेटे खूप सुंदर असा चेंडू आणि ते चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. ते विकेट गेलेली आहे अनिल टेटे यांची आणि त्यांचे पुढील फलंदाज झालेला आहे तो वेदांत कुडके. स्वतः संघाचा संघमालक वेदांत कुडके, संघमालकाचा चिरंजीव वेदांत कुडके आलेला आहे. बघूया आपल्या टीम साठी कशी कामगिरी करतो. आणि ते पुन्हा एकदा थोडा नवीन खेळाडू असल्यामुळे तर राहुल मुकणे याला मॅन ऑफ द मॅच दिली जाते.
26 धावा आणि 3 विकेट त्यांनी घेतल्या होत्या मॅचमध्ये. त्याला मॅन ऑफ द मॅच आणि स्वतः संघाचे संघमालक अनंत कोरडे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. अनंत कोरडे यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन राहुल याचा सत्कार करायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आहे राहुल मुकण्याला. 26 धावा आणि 3 विकेट. या पुढील होणारा सामना जय भैरी भवानी विपक्ष तन्वी 11. तर तन्वी 11 या संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. तन्वी 11